तुम्ही सुद्धा श्रावणातील उपवास करता आहात का? आणि हे उपवास करत असताना बटाट्याचे वेफर्स म्हणा, साबुदाणा वडा किंवा राजगिऱ्याच्या पुऱ्या हे जर पचायला जर पदार्थ तुम्ही आहारामध्ये घेत असाल तर हे उपवास करण्याचा काहीही फायदा नाही आहे. उलट त्याचे तुम्हाला तोटेच होणार आहेत. प्रत्येक उपवासाचे काहीतरी शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्व असते. पचनतंत्राचा डायरेक्ट संबंध आपल्या मनाशी असतो. पचनतंत्र बिघडलेलं असेल तर आपलं मन उदासीन राहतं, बेचैनी आपल्याला वाटत राहते. आणि सगळे जे उपवास आहे हे पावसाळ्यात येत असतात आणि पावसाळ्यामध्ये पचनतंत्र आपलं कमजोर असतं, पचनशक्ती कमी झालेली असते. लंघन करणं किंवा आहार कमी प्रमाणात घेणे किंवा हलका आहार घेणं अपेक्षित असतं. त्यासाठीच हे आपल्याला उपवास करायचे असतात. भगर हा एक उत्तम पर्याय आहे उपवासासाठी. कारण भगर ही पचायला हलकी असते, वृक्ष आहे, त्यामुळे या वातावरणामध्ये होणाऱ्या कफापासूनही आपलं संरक्षण करतं. तसंच यामध्ये आयर्न, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. यामध्ये प्रोटीन्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात आणि फायबर्सही मोठ्या प्रमाणात असतात.